नमस्कार, कशा आहात आपण? नेहमीप्रमाणेच आजही मी तुमच्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स घेऊन आलेली आहे। नक्कीच व्हिडिओ खूपच जास्त युजफुल आणि इंटरेस्टिंग होणार आहे। शेवटपर्यंत पहा, आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। तर इथे आपली पहिली टिप आहे, आपल्याकडे असे जुने भरपूर शर्ट असतात। चला तर मग काहीतरी वेगळा याचा आज उपयोग आपण करूया, जेणेकरून कपडे ठेवायची खूप मोठी समस्या आपली दूर होईल। इथे आपण सुरुवातीला शर्ट जे आहे ते उलट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे खालचा भाग असा एकत्र करून आपण एका दोरीने यावरती गाठ मारून घेणार आहोत आणि त्यानंतर पाहू शकता सरळ आपल्याला शर्ट करायचा आहे। त्यासोबत त्याच्या ज्या स्लीव्ज आहेत त्या आपण सरळ केलेल्या नाही, त्या आतमध्येच आपल्याला तशाच ठेवायच्या आहेत। तर इथे पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल। आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला हँगर टाकायचा आहे, म्हणजे फक्त एक गाठ मारून आपलं हे ऑर्गनायझर अगदी तयार झालेलं आहे। घरामध्ये तुम्ही याला कुठेही अडकू शकता आणि खूपच जास्त याचा तुम्हाला उपयोग होईल। एकतर कपडे यामध्ये काय ठेवले आहे ते दिसूनही येत नाही, याला पूर्ण आपण पॅक करू शकतो, तेही न शिवता न कट करता। तर त्यानंतर हे असं व्यवस्थित दिसायला झालेलं आहे। त्यासोबतच अशा आपल्याकडे असणारा जुना ट्रे किंवा एखादा नोटपॅड तुम्ही वापरू शकता, यामध्ये ठेवून द्या एखादी जाडसर वस्तू, जेणेकरून हे खालचा भाग जो आहे तो टाईट होईल। त्यानंतर यामध्ये आपण भरपूर कपडे ठेवू शकतो आणि फक्त कपडेच नाही तर आपल्याकडे असणारी ज्वेलरी म्हणा किंवा आपले पर्स म्हणा, अशा भरपूर वस्तू आपल्याला यामध्ये ठेवता येतील। आणि विशेष म्हणजे याचे बटन लावल्यानंतर यामध्ये काय ठेवलं आहे तेही दिसणार नाही आणि यावरती धूळ किंवा कचरा अजिबात बसणार नाही। पाहू शकता जुन्या शर्टचा वापर करून न कट करता न शिवता आपण एक सुंदर असं ऑर्गनायझर तयार केलेला आहे। घरामध्ये तुम्हाला भरपूर वस्तू ठेवता येतील, घरामध्ये कुठे जर एका कोपऱ्यात त्याला अडकवलं तरी भरपूर कपडे बसतील किंवा ड्राय गॅलरीमध्ये अडकून ठेवा, जेणेकरून जे धुवायचे कपडे असतात ते देखील आपल्याला यामध्ये ठेवता येतील। म्हणजे याला आपण ॲज अ हँगिंग लॉन्ड्री बॅग म्हणून देखील वापरू शकतो। मल्टीपर्पज उपयोग आहेत, नक्की ट्राय करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा। यानंतरची आपली टिप आहे, आजकाल सर्वांच्याच घरी अशा प्रकारचे चॉपर पाहायला मिळतात। वापरायला खूप छान सोपे आहेत, इमर्जन्सीच्या काळी पटकन आपलं एक काम होतं, पण याला जेव्हा धुवायची वेळ येते तेव्हा हे खूप जास्त किचकट काम होतं, कारण की यामध्ये आपण पाहतो अशा प्रकारे कांदा किंवा कोथिंबीर खूप जास्त चिटकते आणि सारखं सारखं जर हे झाकण आपण धुण्यामध्ये टाकलं तर यामध्ये पाणी जाऊन हे लवकरच खराब होतं। पण तुम्ही म्हणाल याला वापरायचं तर आहे, तर हे खराब तर होणारच, पण अजिबात नाही। याला जर आपण हे नवीन पद्धतीने वापरलं तर हे खराब होणार नाही। तर त्यासाठी ते आपल्याला लागणार आहे पॉलिथिन आपल्याला अशी गोलाकारात कट करून घ्यायची आहे। थोडा मोठा गोलाकार झाला तरी चालेल, या झाकणाच्या आकाराचा असा गोलाकार तयार करून घ्या। अगदी ढोबळमानाने कट केलं तरी चालेल आणि त्यानंतर याच्या सेंटरमध्ये आपल्याला असं पकडून छोटंसं छिद्र पाडायचं आहे। तर पाहू शकता हे असं काहीसं तयार झालेलं आहे। त्यानंतर आपण झाकणावरती हे असं लावायचं आहे आणि लक्षात घ्या, कॅरी बॅग आपल्या झाकणाच्या अशा कडेने आली पाहिजे, अजिबात या चॉपरमध्ये गेली नाही पाहिजे। कट होऊ शकते कॅरी बॅग असं जर गेली तर, त्यामुळे बाहेरून अशी कॅरी बॅग व्यवस्थित यामध्ये टाईट बसवा आणि त्यानंतर तुम्हाला पाहिजे ते यामध्ये तुम्ही कट करू शकता। आणि पाहतच आहात, अजिबात हे खराब झालेलं नाही, नक्की ट्राय करा। खूप महत्त्वाची टिप आहे, सारखं सारखं धुतल्याने काही प्रोडक्ट जे आहेत ते लवकर खराब होतात, तर या पद्धतीने तुम्ही त्याला वाचवू शकता। यानंतरची आपली टिप आहे लसूण सोलण्यासाठी। घरामध्ये आपण दररोजचा भरपूर उपयोग करतो, पण याला जेव्हा सोलायची वेळ येते त्यावेळेस आपले जे नख आहेत त्यामध्ये खूप जास्त आग पडते किंवा यामध्ये बराच वेळ जातो। पण हे काम आपलं चुटकीसरशी होणार आहे एका काटेपिनच्या मदतीने। काटेपिनने आपण समोरचा भाग असा काढायचा आहे, अगदी सहज निघतो आणि याच्यावरील जो पाचोळा आहे तो देखील पूर्णपणे असा एका ओढल्यानंतरच निघून जातो। नक्की ट्राय करा, काटेपिनने आपण कमी वेळात भरपूर लसूण सोलू शकतो आणि आपल्या नखांना त्रास होणार नाही आणि यामध्ये जास्त वेळ देखील जाणार नाही। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। पाहू शकता किती सोपी ट्रिक आहे, अगदी फक्त समोरचा भाग काटेपिनने असा ओढला की खालचा भाग आपोआप निघतो। नक्कीच तुम्हाला यामुळे भरपूर मदत होईल, एकदाच तुम्ही सोलून देखील भरपूर ठेवू शकता। यानंतरची आपली महत्त्वाची टिप आहे, आपण बऱ्याच वेळा बुंदीचा रायता घरी बनवतो, जसा हॉटेलमध्ये मिळतो तसा, पण नेहमी आपण एक चूक करतो ज्यामुळे आपला जो रायता आहे तो क्रिस्पी होत नाही, कारण की बऱ्याच वेळा आपण सर्व वस्तू एकत्र करून ठेवून देतो, पण अजिबात असं करायचं नाही। या ठिकाणी मी दह्यामध्ये बाकी सर्व वस्तू टाकलेल्या आहेत, पण जी बुंदी आहे ती आपल्याला टाकायची आहे सर्वात शेवटी। म्हणजे तुम्ही जेव्हा जेवायला बसता त्यावेळेस ही बुंदी अशी टाकून आपण हा जो रायता आहे तो जेवणामध्ये घेणार आहोत। अगोदरच तुम्ही बुंदी टाकून ठेवली की ती मऊ पडते आणि आपला रायता व्यवस्थित लागत नाही। यानंतरची आपली टिप आहे, आता दररोज आपण भात बनवतो आणि तांदूळ देखील असे स्वच्छ धुवून घेतो, यामध्ये निघणारे हे पांढरं पाणी आपण फेकून देतो, पण अजिबात याला फेकू नका।
तुम्ही जर हे पाणी उपयोगात आणलं तर तुमच्या खूप मोठ्या समस्या दूर होऊ शकतात। तर हे पाणी आपण टाकणार आहोत आपल्या घरातील रोपांना किंवा झाडांना। तर अशा प्रकारे प्रत्येक घरामध्ये नक्कीच कुंडीमध्ये झाडे लावलेली असतात, त्यांना जर तुम्ही हे तांदूळ धुतलेलं पांढरं पाणी टाकलं तर तुमची झाडं आहेत त्यांना फुलं पण खूप लवकर येतात, ते ग्रीन हिरवेगार राहतात। आजच ट्राय करा, खूप महत्त्वाची टिप आहे, कारण की बऱ्याच वेळा आपण पाहतो कुंडीमध्ये झाडं चांगली येत नाहीत, पण या पाण्यामुळे हे झाडं चांगली येतात। यानंतरची आपली टिप आहे, वयोमानानुसार किंवा डोळ्यांचा काही त्रास असल्यानंतर आपण सुईमध्ये दोरा घालू शकत नाही। छोटीशी गोष्ट वाटत असली तरी वेळेवर ही खूप मोठी गोष्ट होते, अगदी चिडचिड होते, बराच वेळ जातो आणि सुईमध्ये दोरा घातला जात नाही, यामुळे बरीच कामं देखील आपली तशीच राहतात। तर यासाठी एक छोटंसं काम करा, जेणेकरून यानंतर तुम्ही छोट्यात छोट्या सुईमध्ये देखील दोरा घालू शकता। तर इथे आपल्याला झाडूचा एक असा छोटासा भाग काढून घ्यायचा आहे, जेवढा छोटा असेल तेवढं चांगलं। त्यानंतर आपण इथे घेतलेले आहे स्टेपलर, आणि हे प्रत्येक घरी नक्कीच असतं। तर याचा आपण असं नाही की इथे सुई दोऱ्यासाठी वापर करत आहोत तर यामध्ये आपण पिना मारू शकत नाही, असं अजिबात नाही। इथे आपण याचा 2 in 1 उपयोग करणार आहोत, म्हणजे तुम्ही याने पिना देखील मारू शकता, त्यासोबतच सुईमध्ये दोरा देखील तुम्हाला घालता येईल। इथे आपण पाहू शकता जो मी झाडूचा छोटासा भाग कट करून घेतलेला आहे त्याला मी असं दुमडून 2 भाग त्याचे असे करून खालच्या बाजूने आपल्याला लावायची आहे चिकटपट्टी। इथे तुम्ही व्यवस्थित अशी चिकटपट्टी लावा आणि समोरचा भाग थोडासा दाबून टोकदार करा। तर पाहू शकता हे काहीसं असं तयार झालेलं आहे, अगदी 2 ते 3 सेकंदात हे तयार होतं आणि वर्षानुवर्ष आपण याचा उपयोग करू शकतो। त्यानंतर इथे आपल्याला घ्यायची आहे सुई, कितीही छोटी सुई असेल तर तुम्ही याच पद्धतीने दोरा घाला, नक्कीच तुमचा भरपूर वेळ वाचेल। तर इथे आपण सुई अगोदर अशी घालून घेतल्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे दोरा। दोरा घेतल्यानंतर सुईच्या समोर आपल्याला घालायचा आहे दोरा, अशा पद्धतीने अगदी सहज जातो। आणि त्यानंतर आपल्याला जी सुई आहे ती ओढून घ्यायची आहे। सुई जेव्हा तुम्ही अशी बाहेर ओढाल त्यावेळेस आपोआप यामध्ये दोरा येतो, म्हणजे सुईमध्ये दोरा होणे खूप सोपी गोष्ट आहे। जर तुम्ही हे टूल बनवून ठेवलं तर एकदा बनवून ठेवा, तुम्ही याचा नेहमी उपयोग करू शकता आणि याने तुम्हाला 2 कामे करता येतील, एक तर सुईमध्ये दोरा होणे, त्यासोबतच स्टेपलरने पुस्तकावरती किंवा इतर ठिकाणी पिना मारणे। पाहिलत ना, जे काम किती अवघड आणि किचकट वाटत होतं ते किती सोपं झालेलं आहे एका टूलच्या मदतीने, ते पण आपण घरी तयार केलेल्या टूलमुळे। नक्कीच तुम्हाला मार्केटमध्ये सुईमध्ये दोरा होण्यासाठी काही टूल्स मिळतील, पण प्रत्येकाकडे ते असेलच की नाही सांगता येत नाही, त्यामुळे अशा प्रकारे टूल घरच्या घरी तयार करा आणि अवघड किचकट काम सोपं करा। नक्कीच तुम्हाला यामुळे भरपूर मदत होईल। आणि परत एकदा मी तुम्हाला यामध्ये दोरा ओवून दाखवत आहे सुईमध्ये। पाहू शकता सुरुवातीला आपल्याला सुई टाकायची आहे आणि त्यानंतर दोरा टाकून सुई ओढून घ्यायची, म्हणजे आपोआप यामध्ये दोरा येतो। नक्कीच या ट्रिकमुळे तुम्हाला भरपूर मदत होईल। तुम्हाला सर्वात जास्त कोणती टिप आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब नक्की करा। असेच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।